पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर, म्हणून ते झालं पन्नगालय. नंतर मग वेगवेगळे राजे आले ज्यांच्या ताब्यात तो गड होता, त्यांनी वेगवेगळी नावं ठेवली. पण आपले महाराज शिवाजी महाराजांचं राज्य आलं तेव्हा तो होता पन्हाळगड. आता शिवाजी महाराजांनी पन्हाळगड कसा सर केला याची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. होय, आवांनी मला सांगितली होती बघा गोष्ट. अनिका, अनिका थांब जरा. हे काय काय? बघ ना, हे बघ बघ काय. अगं सोड. चिखलाने माखलेली चप्पल घेऊन कुठे फिरतेस? मी का फिरू? ते सोड, मी एस्थेटिक मला नाही आवडत हे सगळं. तुला एवढे प्रश्न आहेत ना, तू बाहेर जाऊन बघ, तुला आन्सर्स मिळून जातील. ती गावच्या पे ना सगळा खेळ मांडून ठेवलाय तिने, खेळ आहे. आणि त्यात ती आजी, तिलाही त्या खेळात सामील व्हायचंय. मी त्यांना थांबायला गेलेली मी, पण व्हॉट हॅपेंड, माझाच पाय चिखलात पडला. एव ग्रॉस. मला इतकं इन्सल्टिंग वाटतंय ना. आय जस्ट हेट हर मॅन. तू जरा शांत होशील का प्लीज? तुला मी आधीच सांगितलं की आपला वेळ चांगला नाही चालू आहे. तर ती म्हातारी किती चिडली आहे माहितीये ना? फणा काढूनच बसली आहे ती म्हातारी. तिला डिवसायचंय तुला? मी काय म्हणते, तुला तुझं इन्सल्ट करून घ्यायचंय का? नाही ना? मग जा तुझ्या खोलीत जा आणि झोप जा. तू माझा विचारच करत नाही ना. यू नो व्हॉट, आय जस्ट हेट यू. डोंट टॉक टू मी. अगं पिल्लू, डोंट टॉक टू मी. कमळी, या कमळीचं ना काहीतरी करावं लागणार आहे. दिवाळी संपू दे, मग मी आणि माझी आई तुझं काय करतो ना ते तू बघच. सोडणार नाही. कसे झाले झेंडे? एक नंबर बघा. आता महाराज. जय भवानी, जय भवानी. अगं तुम्हाला माहितीये, लहानपणी आम्ही किल्ला तयार करून झाला ना की त्याच्याभोवती खूप अशा पणत्या लावायचो. संध्याकाळी ते इतकं सुंदर दिसायचं ना, आणि मग सगळ्यांनी मिळून शुभं करोती म्हणायचं. आजी काय तुम्ही बी? आपल्याला कोणी अडवलंय? आपण बी करूया की. आजी आता मी आणि कमळी या किल्ल्याच्या भोवतीनं असल्या पणत्या लावतो की नाही की सगळी सजावट बघतच बसतील. चालतंय की. वाह, सुंदर, मस्त दिसतंय. छान. वाह, क्या बात है. काय कसा झालाय आमचा राजगड? अप्रतिम. या दोघींमुळे ना यंदाची दिवाळी खरी दिवाळी झाल्यासारखं वाटतंय. बरं मला सांगला कमळी, निंगी, तुम्ही नेमकं काय काय करता? ऑलराउंडर ना? मी जरा फोटो काढतो. अरे हो, काढ काढ. ते दोघींबरोबर काढ. आजी अहो शुभं करोती राहिली की. अगं चला ना, म्हणूया ना. चला चला चला. तू पण म्हण रे. हो. हा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दीपक ज्योती नमोस्तुते. तेच ते. कंटिन्यू कंटिन्यू. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. ही माझी आजी आहे ना, मग ही कमळीचे लाड का करते? असं काय या गावछाप मध्ये जे माझ्यात नाहीये? अभिनंदन. सर थँक्यू. बरं त्या दिवशी झालं की? त्या दिवशी नाही, ते त्या दिवशी काय ना की आपल्या कॉलेजची एक परंपरा आहे. GS म्हणून निवडून आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं प्रिन्सिपाल
स्वतः बोलवून कौतुक करतात. म्हणून तुला इथे बोलवलेलं आहे तुझं कौतुक करायला, तुझं अभिनंदन करायला. थँक्यू सर. काय ना की आता तुझ्यावरची जबाबदारी वाढणार आहे आणि ती तुला पार पाडावीच लागणार आहे. असं की मुलांचा खूप विश्वास आहे तुझ्यावरती, जो तू तुझ्या कामातनं मिळवलेला आहेस. त्यामुळे ही जबाबदारी तुला पार पाडावीच लागणार आहे. मला एक सांग, म्हणजे त्या दृष्टीने तू काही विचार वगैरे केलेला आहेस का? म्हणजे एक GS म्हणून आपल्या कॉलेजमध्ये काही बदल तुला अपेक्षित आहेत का? होय सर, मी विचार केलाय. म्हणजे फार काही बदल घडवण्याची गरज नाही, पण 2-3 गोष्टी आहेत ज्याचा मी विचार केलाय की त्यात बदल घडायला पाहिजे असं मला वाटतंय. बोल. सर, आता लायब्ररी म्हणजे कुठल्या बी शिक्षण संस्थेचा कणा असतो. तर आपल्या कॉलेजमधली काहीच मुलं आहेत जी लायब्ररीचा योग्य वापर करतात, म्हणजे अभ्यास करतात किंवा तिथं जाऊन वाचन करतात. त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना लायब्ररीची आवड कशी निर्माण होईल ह्याचा विचार केला पाहिजे. सर, दुसरी गोष्ट म्हणजे आपलं स्पोर्ट्स डिपार्टमेंट तसंच चांगलंच काम करतंय, पण आमच्यासारखं जे गावाकडनं इथं शिकायला आलेत त्या मुलांचं काय होतंय सर की त्यांना भीती वाटते. म्हणजे त्यांना भाग घ्यायचा असतोय पण भीतीपोटी, नाही तर त्यांच्यात प्रोत्साहन नसतंय किंवा खेळाबद्दलची माहिती नसते, म्हणून ते भाग घेत नाही. तर आपण त्या मुलांना खेळाची कशी माहिती देऊ शकतो, योग्य मार्गदर्शन करू शकतो, त्यांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरती त्या टीचरकडून अभ्यासाचं निरसन करून घ्यायला वेळ देणं. म्हणजे कसं आहे सर, काय काय मुलं असतात ते ना प्रश्न विचारायला घाबरतात. त्यांची भीती काढली पाहिजे, त्यांना बोलतं करणं बी तितकंच महत्त्वाचं आहे. दर आठवड्याला आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ शकतो, व्याख्यान, चर्चासत्र, असं सगळं केल्यानं त्या मुलांमधलं टॅलेंट बी बाहेर येईल आणि त्यांना बी भारी वाटेल. म्हणजे शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यात बी प्रगती होईल आणि आपल्या कॉलेजला बी त्याचा फायदा होईल. गुड 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 गुड. नाही गाई, अनिकाचा काहीच पत्ता लागत नाहीये. अरे लवकर तयार होऊन कॉलेजला गेली असेल नाही का? नाही गाई, सकाळपासून ती पिंकी आणि तिची ती मैत्रीण आहे ना काजल, त्यांना 10 वेळा फोन लावलाय, अजून कॉलेजला नाही पोचली ती. काय मग आई, परवा तिच्याशी सगळे कसे वागले. दिवाळीच्या दिवशी तिच्याशी कोण धड बोलत सुद्धा नव्हतं. बाहेरचे लोक सोड, घरातलेच लोक अपमान करतायत तिचा. आई ती वैतागून घर तर सोडून गेली नसेल ना? तू उगीच काहीतरी बोलू नको, असं काही नसेल. आई, माझ्या डोक्यात नको नको ते विचार येत आहेत. आई ती बरी असेल ना ग? हो हो हो, तू नको एवढी काळजी करू, येईल ती येईल.